नमस्कार शेतकरी मित्रांनो. आज खूप जणांना काय केलं, शेतकरी कर्जमाफीचे केवायसी केले. त्याच्यामध्ये खूप सारे शेतकरी असे होते की त्याला कर्जमाफीची केवायसी करताना काय केलं, प्रॉब्लेम आला मित्रांनो. काहीचं नाव सापडलं, काहीचं नाव आलं नाही. तर ज्याच्यामध्ये ज्याचं नाव नाही आलं त्याचं दुसऱ्या तिसऱ्या यादीमध्ये येईल मित्रांनो. आणि काही जणांच्या यादीमध्ये नाव असताना सुद्धा नो डेटा फॉर्म दाखवते. तसं माझ्याकडे 2-3 शेतकऱ्याचं झालं. त्याचं त्या यादीमध्ये नाव आहे परंतु ऑनलाईनला दाखवत नाही. त्याचं सोल्युशन काय आहे, सध्या आलं नाही मित्रांनो. 2-3 दिवस थांबा, येईलच. त्याच्यानंतर आता आपण काळजी कोणाची करू, की ज्याचं नाव आलेलं त्याचं. त्याने काय काळजी करायची मित्रांनो, की बघा त्याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही केवायसी करायला जाता मित्रांनो, त्यावेळेस तुमचा सेव्हिंग अकाउंट नंबर हा चुकलेला जरी असला तरी तुम्हाला काहीही प्रॉब्लेम नाही. परंतु जर तुमचा कर्ज खाते क्रमांक जर चुकलेला असेल मित्रांनो, तर तुम्हाला प्रॉब्लेम 100% येणार. कारण जी रक्कम आहे मित्रांनो येणारी, ती तुमच्या कर्ज खात्यामध्ये येणार आहे. त्याच्यामुळं काय करा माहिती आहे का, ज्यावेळेस तुम्ही केवायसी जाणार त्यावेळेस तुमचा कर्ज खाते क्रमांक पडताळणी 100% करा मित्रांनो आणि त्याला विचारा. आता खूप सारे शेतकरी याच्यामध्ये असे की त्याला कर्ज खाते क्रमांक अजिबात माहित नाही. आता काही-काही जणांच्या बँक पासबुकवर लिहिलेलं आहे 05 मध्ये सोल आहे. आमच्या इकडे आता बँक ऑफ बडोदा आहे, 05चं सोल आहे कर्ज खात्याचं. त्याच्यावर काही बँकवर म्हणजे काही जणांचे बँक पासबुक जे जुने आहे त्याच्यावर त्यांनी काय केलेलं ते कर्ज खाते लिहिलेलं आहे. काही जणांचे खूप जुने आहे ते त्याच्यामध्ये लिहिलेले आहे. परंतु जर तुम्हाला माहीत नसेल मित्रांनो, तर सोमवारी आता बँक उघडेल. उद्या परवा दिवशी सोमवारी बँक उघडली. त्याच्यानंतर काय करा माहिती आहे का, तुम्ही तिथं जाऊन तुमचं कर्ज खाते क्रमांक घ्या मित्रांनो आणि त्याच्यानंतर तुमची केवायसी करा. जर तुम्हाला माहीत असेल तुमचा कर्ज खाते क्रमांक, तर तुम्ही काय करा, शहानिशा करून काय करा, तुमची केवायसी करा मित्रांनो. कारण एके चुकीमुळे तुमचा खूप मोठा लॉस होऊ शकतो. त्यामुळं याची काळजी घ्यायची आहे मित्रांनो. त्याच्यानंतर आता खूप जण काय करतात माहिती आहे का, केवायसी करताय. परंतु ऑनलाईनला जी रक्कम आहे मित्रांनो आणि तुम्ही जी घेतलेली आहे व्याजासकट रक्कम जी झाली मित्रांनो, त्याच्यामध्ये तुमचा तफावत असेल, तर केवायसी करू नका. कारण बरेच जणांना असा प्रॉब्लेम आलेला आहे, मी केवायसी करताना की त्याच्यामध्ये त्याची घेतलेली रक्कम आहे ₹70,000 आणि ऑनलाईनला दाखवते ₹30,000-35,000. तर मग त्याला काय व्हायचं माहिती आहे का, पुढे चालून प्रॉब्लेम येऊ शकतो किंवा त्याला ती बाकीची जी रक्कम आहे ती भरावं लागू शकते. त्यामुळं काय करायचं माहिती आहे का, बँकवाल्यासोबत एकदा शहानिशा करायची, "सर असा-असा प्रॉब्लेम आलेला आहे आम्हाला, तर आम्ही केवायसी करावं का नाही करावं?" हे त्याच्यासोबत एकदा चर्चा करायची मित्रांनो. त्याच्यानंतरच काय करायचं, तुम्ही केवायसी करायची. रक्कममध्ये जर तफावत असेल तर, नसेल तर तुम्ही सरळ-सरळ केवायसी करून घेऊ शकता मित्रांनो. आणि त्याच्यानंतर बरेच जण कमेंटमध्ये असे विचारतील की सर नेमकी याची लिंक कोणती आहे? तर मित्रांनो, आपल्या सरकारी सेवा केंद्राचा जो आयडी आहे मित्रांनो, प्रत्येक ग्रामपंचायतमध्ये 1 किंवा 2 दिलेली असते. त्याच्यावरच याची केवायसी होती मित्रांनो. दुसरीकडे केवायसी होत नाही. याची लिंक वगैरे नाहीये सध्या. आली समजा इन केस फ्युचरमध्ये तर मी तुम्हाला नक्की सांगेल मित्रांनो. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या जवळील मित्राला नक्की शेअर करा. धन्यवाद.